नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। बघा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती म्हणजेच आपण ज्याला म्हणतो MJP, याच्यामध्ये सिव्हिल आणि मेकॅनिकल साठी किती जागांसाठी जाहिरात येऊ शकते। नुसती जाहिरात नाही मित्रांनो, याची एलिजिबिलिटी काय असणार आहे, एग्जाम पॅटर्न काय असणार आहे, जॉब प्रोफाईल काय असणार आहे, नेमकं हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजे नेमकं काय आहे त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। वॅकन्सी किती असणार आहे, एग्जाम पॅटर्न कोण घेणार आहे परीक्षा, या सर्वांविषयी माहिती जी आहे तर ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि मित्रांनो, आगामी काळात डायरेक्ट रिक्रुटमेंट एग्जामच्या सिव्हिल जेईच्या खूप चांगल्या जागा येणार आहेत। पीएमसी म्हणजे पुणेची परत एकदा जाहिरात येणार आहे। त्यानंतर आपली भूकर मापक आहे, त्याच्यानंतर ठाणेची आली होती, WRD, PWD, महाट्रान्सको, MJP, मनपाच्या विविध जाहिराती। तर या सर्वांसाठी आपण एक ऑल इन वन बॅच बनवलेली, ज्याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल अशा दोन्ही गोष्टी महाराष्ट्रात सर्वोत्तम फॅकल्टी म्हणजे एकदम बेस्ट ऑफ बेस्ट फॅकल्टी तुम्हाला इथं मार्गदर्शन करणार आहेत। रेकॉर्डेड आहे, याचा अर्थ तुम्ही 1x 2x 3x तुमच्या पद्धतीने जो काही तुम्ही स्पीडने बघू शकतात तर त्या स्पीडने तुम्ही बघून लवकर ते कोर्स जो आहे तर तो कंप्लीट करू शकतात। याच्यासाठी तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि या फीज मध्ये तुम्हाला आणखी 10% सूट मिळू शकते। त्यासाठी फक्त हा GM10 नावाचा कोड यूज करायचा असतो तुम्हाला। बघूया, बघा 17/6/2025 ला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या मार्फत एक परिपत्रक आलं होतं। परिपत्रकाचा विषय असा होता की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील जे काही पद एमपीएससीच्या कक्षेबाहेर आहेत, म्हणजे एमपीएससी भरत नाही तशी गट अ ते गट क पर्यंतची सर्व पदे ही सरळ सेवा कोट्यातून भरायची आहेत। मग कोणती पदं भरायची सरळ सेवा कोट्यातून त्यांना, तर बघा सगळ्यात आधी ही बाकीची पद आहेत, पण आपल्याला मेन बघा ज्युनियर इंजिनियर सिव्हिलच्या 288 जागा आणि ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकलच्या 31 जागा, त्याच्यानंतर लिपिक टंकलेखनच्या 93 जागा या पदवीधरांसाठी आणि सीईए म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याच्या 96 जागा। मेन म्हणजे काय आपल्याला या 3 गोष्टींवर फोकस द्यायचा आहे। अशा जवळपास 576 जागा असणार आहेत, पण आपल्या कामांसाठी या 288 आणि हे 96 हे सिव्हिल वाल्यांसाठी असणार आहे आणि मेकॅनिकल वाल्यांसाठी जे आहेत तर ते 31 जागा ज्या आहेत तर ते एवढे असणार आहेत। आणि सीए ची जर तुम्ही तयारी करत असाल मित्रांनो, सीए साठी आपण एक पुस्तक सीई एक्झाम गाईड जे आहे तर ते लॉन्च केलेले, खूप जबरदस्त प्रतिसादही मिळतोय आणि याच्यामध्ये सर्व काही टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज दिलेले प्रश्न आणि त्यांचं डिटेल एक्सप्लेनेशन दिलेले, म्हणजे असं पुस्तक काही मार्केटमध्ये तुम्हाला बघायलाही मिळणार नाही। तर खूप छान पद्धतीने चांगल्या पद्धतीने चांगलं कंटेंट आहे, तर ते तुम्ही नक्कीच आजच इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरून ते मागवू शकतात। बघा, याआधी यांचा जो 17 जून 2024 चा म्हणजे मागचा जो काही GR होता तर त्या GR नुसार आकृतीबंधामध्ये ऑलरेडी 50% त्यांनी कपात केली होती आणि त्याच्यानंतर हे लक्षात घ्या की 150 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये पदभरती करणं हा एक प्रामुख्याचा भाग होता। त्याच्यामध्ये या विभागाचं असं म्हणणं की आम्हाला डायरेक्ट तुम्ही रिक्त पदे 100% भरण्याची मंजुरी द्या, कारण की आमच्याजवळ कामाचा लोड खूप आहे, कारण की केंद्र सरकारच्या पण खूप साऱ्या योजना ज्या आहेत तर ते येते। याआधीच महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग यांच्याकडून 18 जून 2024 ला एक GR आला होता, ज्या GR मध्ये महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण पदांचा आकृतीबंध मंजूर झालेला। म्हणजे बघा, कोणती जाहिरात येण्यासाठी त्याचा आकृतीबंध मंजूर करावा लागतो, बिंदू नामावली चेक करावी लागते, तर याचा ऑलरेडी हा पाठ झालेला आहे। आता फक्त काय त्यांना वित्त विभागाकडून मान्यता मिळाली, त्याच दिवशी तुम्हाला जे आहे लगेच जाहिरात जी आहे तर ती बघायला इथे मिळणार आहे। हा GR बघूया, या GR मधून आपल्याला काय कळतं बरं का, या GR मधून आपल्याला हे कळतं की कुठे कुठे आपल्या कनिष्ठ म्हणजे ज्युनियर इंजिनियर सिव्हिलच्या ज्या आहेत तर त्या जागा आपल्याला पाहायला मिळतात। फॉर एक्झाम्पल, हा जो पहिला टेबल आहे हा हेडक्वार्टरचा टेबल आहे। हेडक्वार्टर मध्ये कोणती कोणती पदं असतील आणि इथं मंजूर पदसंख्या दिलेली, इथं रिक्त पदसंख्या नाही बरं का, हे तुम्ही कन्फ्युज नका करू। त्याच्यामध्ये बघा मी इथं जातो, बघा ज्युनियर इंजिनियर सिव्हिल मला पगारही कळतो, यांचा किती पगार आहे बघा, S14चा 38,700 1,22,800, काही वर्षांच्या सर्व्हिस नंतर हाच S15 होईल 41,800 1,32,300। हेडक्वार्टरला 1+4 एवढ्या जागा या सिव्हिल जेईच्या आपल्याला इथं पाहायला मिळतात। ओके, लिपिकच्या पण आहेत, सहाय्यक भांडारपालच्या पण आहेत। पुन्हा मुंबई येथील जे अधीक्षक अभियंता कार्यालय आहे तिथं पण काही जागा आहेत आपल्या जेई सिव्हिलच्या, तर त्या पण बघा जेई सिव्हिलची जागा इथं जवळपास या 2 जागा पाहायला मिळतात। ओके, त्याच्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 यांत्रिकी बघा आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, उप अभियंता यांत्रिकी बघा, यांची पण अधीक्षक कार्यालयाला ही कोणतं कार्यालय बघा, अधीक्षक यांत्रिकी कार्यालय ठाणे आणि नागपूर मधल्या जागा आपल्याला पाहायला मिळतात। पुढचं हे ठाणे मधलं कार्यालय आहे, म्हणजे इथं यांची जेवढीही कार्यालय आहेत, म्हणजे याचा फायदा कुठं होतो मित्रांनो, तुम्हाला बदलीला कळतं ना की माझी बदली इथं होऊ शकते किंवा माझ्या शहरात किंवा माझ्या याच्यात काही आहे का त्यांचं काही ऑफिस आहे, काही हेडक्वार्टर आहे, त्याच्या माध्यमातून भविष्यात तुम्हाला बदलीलाही प्रॉब्लेम येत नाही। बाकी तुम्हाला तुमच्या सिटी जवळ, कारण की ऑल ओव्हर महाराष्ट्र यांचे ऑफिसेस जे आहेत तर ते आपल्याला इथं या सगळ्या गोष्टी बघा इथं वेगवेगळे त्यांनी दिलेलेच आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायलाच मिळतात। आता हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण MJP नेमकं म्हणजे काय ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया।
बघा, राज्यातील पाणी पुरवठा कार्यालयाची योजनाबद्ध रीतीने नियोजन करणे, जलद विकास करणे आणि उचित संनियंत्रण करण्याच्या दृष्टीने औपचारिकरित्या म्हणजे ऑफिशियली 1976 मध्ये एक अधिनियम आला, महाराष्ट्र पाणी पुरवठा व जलनिस्सारण मंडळ याची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर याला प्राधिकरणाचं स्वरूप देण्यात आले 1997 मध्ये, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ज्याला आपण काय म्हणतो MJP. आता हे MJP महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग याच्या अंतर्गत जे आहेत तर ते कार्य करतं. याची संपूर्ण राज्यात जवळपास 196 कार्यालय आपल्याला जे आहेत तर ते पाहायला मिळतात. जर आपण टोटल जर पाहिलं तर बघा 196 कार्यालय राज्यभरात पसरलेले आहेत. त्यापैकी 2339 कर्मचारी यांचे आता कार्यरत आहेत. यांनी पूर्ण केलेल्या ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या जवळपास 11,000 योजना आहेत आणि 476 प्लस पूर्ण झालेल्या शहरी पाणी पुरवठा योजना यांच्या आपल्याला पाहायला मिळतात. आता या MJPच्या प्रमुख जबाबदाऱ्या काय आहेत, नेमकं काम काय असतं, कारण की काम कळालं तर तुम्हाला तुमचं प्रोफाईल जे आहे तर तेही कळेल. बघा, आवश्यक आर्थिक तरतुदींच्या सुविधेसह पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण योजनेची नियोजन, रचना आणि त्याची अंमलबजावणी करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पाणी पुरवठा मलनिस्सारण योजनेचे संचालन करणे आणि त्याची देखभाल करायचं काम होतं. पुढे पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण क्षेत्रासाठी सेवा स्तर बेंचमार्क स्थापित करणे, म्हणजे कशा पद्धतीने प्रोसेस असावी. घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनात शासनाला तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणजे महानगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, ZP यांना मदत करायची असते. पाणी पुरवठा व जलनिस्सारण योजनेबाबत शासन, स्थानिक स्वराज्य संस्था यांना मार्गदर्शन करणे, वार्षिक कृती आराखडा तयार करण्यासाठी पाणी पुरवठा दर, कर, उपकर संरचना स्थापन आणि सुधारणा करण्यासाठी शासनाला पाठिंबा देणे. आता याच्या संदर्भातलं जर आपण यांच्या वेबसाईटवरच गेलो तर आपल्याला यांचं जे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे तर ते पाहायला मिळणार आहे. सगळ्यात आधी यांचे एक सचिव असतात, मेंबर सेक्रेटरी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, हे कुठे बसतात, मुंबई इथे बसतात. त्याच्यानंतर आपल्याला चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर MJP मुंबई इथे बघायला मिळतात आणि एक असतात डायरेक्टर अँड फायनान्स MJP, अशी दोन कार्यालय केलेली आहेत. बघा, हे CEO कार्यालय आहे MJPचं आणि हे डायरेक्टर अँड फायनान्स यांचं कार्यालय आहे. ओके, आता यांच्या कार्यालय अंतर्गत लक्षात घ्या, आता MJPचं कार्यालय, MJPच्या कार्यालय अंतर्गत आणखी याचे रिजनल कार्यालय पडतात. बघा, रिजनल कार्यालय बघा, कोकणचं आहे, पुण्याचं आहे, नागपूर आहे, अमरावती आहे, नाशिक आहे आपलं आणि संभाजीनगर आहे. आता यांच्यामध्ये पुन्हा 2 सर्कल ऑफिस, 7 डिव्हिजन ऑफिस, 22 सब डिव्हिजन ऑफिस कोकणमध्ये, पुण्यामध्ये 2 सर्कल ऑफिस, 7 डिव्हिजन ऑफिस आणि 32 सब डिव्हिजनल ऑफिस. तर अशा पद्धतीने वेगवेगळे ऑफिसेस आपल्याला इथं जे आहे यांच्या अंतर्गत कार्य करताना दिसतात आपल्याला. ओके, पुन्हा आता मी तुम्हाला काय सांगितलं, 2 सर्कल, मग 2 सर्कल कोणते, एक ठाणेचं, एक पनवेलचं सर्कल. नाशिकमध्ये 3 सर्कल आहेत, नाशिक, जळगाव आणि नगर, हे 3, म्हणजे नगर पण नाशिकच्या याच्यातच टाकून दिलेले त्यांनी. त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नाशिक डिव्हिजन, एक्झिक्युटिव्ह नाशिक वॉटर मॅनेजमेंट डिव्हिजन, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जळगाव. तर अशा पद्धतीने बघा हे स्ट्रक्चर आहे. तर तुम्ही हे स्ट्रक्चर जे आहेत ते नक्की इथं बघू शकता. ओके, तर या स्ट्रक्चरवरून तुम्हाला जे आहेत तर ते सगळी आयडिया जे आहेत तर ती येऊन लागेल मित्रांनो. आता याचा एक्झाम पॅटर्न जो आहे तर तो कशा पद्धतीने असू शकतो बघा मित्रांनो, हा जो आहे तर तो पुण्याचा एक्झाम पॅटर्न आहे आणि याच्यासोबतच अशाच पद्धतीचा एक एक्झाम पॅटर्न जो आहे तर तो आपला असू शकतो मित्रांनो. तुम्हाला मी दाखवतो तो, एक मिनिट. बघा, आपला हा जो एक्झाम पॅटर्न आहे ना तर तो IBPS अशा पद्धतीने पण घेऊ शकते एक्झाम पॅटर्न. बघा, हा IBPS ही परीक्षा घेऊ शकते. मोस्ट प्रोबेबली ही परीक्षा IBPS द्वारे जी आहे तर ती घेतली जाऊ शकते. पण IBPS चा एक्झाम पॅटर्न काय आणि TCET चा एक्झाम पॅटर्न काय, दोन्ही मी तुम्हाला सांगतो. बघा, IBPS चा असेल तर अशा पद्धतीचा असेल. बघा, टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज 50 प्रश्न 110 गुणांसाठी. टेस्ट ऑफ जनरल ऍप्टिट्यूड, त्याच्यामध्ये बघा रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज. बघा, रिझनिंगचे 40, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे 20 आणि इथं 20 प्रश्न, म्हणजे हे 80 जे आहेत तर तुम्हाला सब टोटल 80 म्हणजे टोटल 130 प्रश्न आणि 150 गुणांसाठी. कारण की हा महाट्रान्सकोचा जो आहे तर तो पेपर होता AE सिव्हिलचा, ती परीक्षा IBPS नेच घेतलेली होती. तर त्यावेळी त्यांनी अशा पद्धतीचा एक्झाम पॅटर्न जो आहे तर तो दिलेला होता. आणि TCET जेव्हा एक्झाम घेते तर त्यावेळी त्यांचा एक्झाम पॅटर्न अशा पद्धतीने असतो, ज्यात तुमचं मराठी, इंग्लिश, GK, रिझनिंग तर हे 60 मार्कांना असतं आणि हे सिव्हिल तुमचं मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, काय असेल तर ते 40 मार्कांना. 100 प्रश्न येतात आणि तुम्हाला गुण किती असतात मित्रांनो, इथं 200 गुण असतात. आणि IBPS पॅटर्न जर असेल तर तुम्हाला आधी ज्या पद्धतीने दाखवलं त्या पद्धतीचा एक्झाम पॅटर्न जो आहे तर तो इथं असतोच. या आधी पण तुम्हाला सांगितलं की CA ची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी हे सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे मित्रांनो, कारण की त्याच्यामध्ये सर्व काही सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज सगळे काही प्रश्न आपण इथं रेडी करून दिलेले आहेत. दुसरी ही आवृत्ती असणार आहे, पहिल्या आवृत्तीला पण चांगला प्रतिसाद मिळालेला होता आणि याच्यामध्ये 2400 प्लस PYQs आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुमच्यासाठी इथं आपण ऍड केलेले आहेत. तर तुम्ही नक्कीच जे आहे तर हे पुस्तक ऑर्डर करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.